वटपौर्णिमा विशेष माहिती. व्रत कसे करावे. त्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. वटपौर्णिमा हे वट सावित्री पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सौभाग्यासाठी केले जाते. हे व्रत महिलांसाठी खूप पुण्यदायी मानले जाते. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये हे सर्व महिला व्रत करतातच. वटपौर्णिमेच्या दिवशी नवीन कपडे घालणे खूप महत्त्वाचे असते. असे मानले जाते की तुम्ही जो उपवास करतात तो अगदी स्वच्छ आणि निर्मळ मनाने उपवास करणे गरजेचे आहे. आता बघणार आहोत आपण पूजेसाठी काय काय लागते. तर बघा तुम्ही पूजेसाठी काय काय लागते. वट वृक्षाची पूजा कशी करावी. तांदूळ, हळद, कुंकू, फळे, दोरा, मोळी म्हणजे कच्चा दोरा, पाणी, 5 फळे, मिठाई, धूप, दीप, वटीचे साहित्य, नवीन कपडा, कापूस, माळ आणि पूजा झाल्यानंतर 5 ते 7 महिलांची वटी भरावी. नंबर 4, वटवृक्षाभोवती 7 ते 9 किंवा 11 फेऱ्या माराव्यात आणि फेऱ्या घेताना मनात आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी. मनात श्रद्धा, भाव आणि निष्ठा ठेवावी. नंबर 5, वट पूजा करताना मन प्रसन्न ठेवावे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी, आपल्या कुटुंबात सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. पूजा करताना शांततेत करावे. हे व्रत स्त्रियांसाठी खूप पुण्यदायक आहे. त्यामुळे हे व्रत करताना तुमचे मन एक जागी आणून मनोभावी करावे. फेऱ्यासोबत एकच प्रार्थना, 7 जन्माची गाठ. तर यासाठी आपण बघा, ज्यावेळेस वटवृक्षाला फेरी मारतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये हे बोलायचं असतं. पहिला फेरा तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी, दुसरा फेरा आपल्या प्रेमासाठी, तिसरा फेरा विश्वास आणि निष्ठेसाठी, चौथा फेरा सुख समृद्धीसाठी, 5वा फेरा आरोग्यासाठी, आनंदासाठी, 6वा फेरा प्रत्येक संकटात एकमेकांच्या साथीसाठी, 7वा फेरा जन्मोजन्मीच्या अखंड सहवासासाठी. असे हे 7 फेरे आपल्याला घेताना आपल्या मनामध्ये ह्या इच्छा बाळगायच्या असतात आणि त्यावेळेस आपली पूजा ही संपूर्ण होते. तर असाच एकमेकांचा सहवास किंवा आपली जोडी टिकून राहावं त्यासाठी आपल्या मनाभावे आपण ह्या प्रार्थना करत असतो. नंबर 6, सावित्री व्रतकथा. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले. तिच्या अचल धैर्याचे, निष्ठाचे प्रतीक म्हणून वटपौर्णिमा व्रत होय. तर हे असे वटसावित्री पौर्णिमेचं महिमा आहे. तर यासाठी तुम्ही खूप मनापासून हे व्रत करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्कीच करा. खूप खूप धन्यवाद सर्वांना.